नमस्कार. नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे. तर या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. कुष्मांडा देवी या रूपामध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच सुख आणि सौभाग्यही प्राप्त होते असे म्हटले जाते. तर कुष्मांडा देवीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते. चला तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला प्रसन्न करण्याचे उपाय काय आहेत. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शुभयोगाची शक्यता असेल तर आज केलेल्या उपायाचे पूर्ण फळ आपल्याला मिळू शकते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पूर्ण विधीपूर्वक कुष्मांडा देवीची पूजा करावी. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीला नारळ, लाल फुले आणि मालपुवा अर्पण करा. तसेच देवीसमोर हात जोडून दीर्घायुष्यासाठी देखील प्रार्थना करा. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिंपळाच्या झाडाची थोडी माती आणून घरात ठेवा. यानंतर या मातीवर दूध, दही, तूप, अक्षदा आणि कुंकू अर्पण करून त्यासमोर दिवा लावावा. त्यानंतर ही माती पुन्हा पिंपळाच्या झाडाला टाकावी. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतील. जर एखाद्याला मूल होण्यात अडथळे येत असतील तर लवंग, कापूर आणि डाळिंबाचे दाणे मिसळून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करा. नैवेद्य ठेवण्यापूर्वी तुम्ही निवारण मंत्र अवश्य वाचावा, हे लक्षात ठेवा. जर एखाद्याला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर व्यवसायात प्रगतीसाठी लवंग आणि कापूरमध्ये काही पिवळे फूल मिसळून दुर्गा मातेला अर्पण करायचे आहेत. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी 36 लवंगा आणि 6 कापूर घेऊन त्यात हळद आणि तांदूळ मिसळून देवीला अर्पण करा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी आज सांगत आहे ती तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या देखील सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतील हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. धन्यवाद.